नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. काल आपण वारीच्या एका भव्य दिव्य अनुभवाची सुरुवात केली. आजचा दिवस तर आणखीनच खास आहे, कारण आज माझ्या कुटुंबातील सदस्यही या पवित्र प्रवासात सहभागी होत आहेत. माझे पप्पा आणि शरद म्हणजेच माझा नवरा हे दोघेही या आजच्या वारीत 20व्यापर्यंत पायी चालणार आहेत. त्यांची ही ऊर्जा, हा उत्साह पाहून मन खरंच भरून येते. चला तर त्यांच्यासोबत आपणही काही अंतर अनुभवूया या वारीचा. आता आपण वारीच्या मुख्य प्रवाहाकडे वळलो आहोत. आपण सध्या पुण्यात आहोत आणि आजचा दिवस वारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी काल रात्री विश्राम केला होता. पुणे शहर हे गेले 2 दिवस या वारकऱ्यांच्या भक्तीने भारून गेलं होतं. वेगवेगळ्या धर्मशाळा, शाळा, महाविद्यालय या वारकऱ्यांसाठी विश्रांतीची ठिकाणी बनली होती. आज पहाटेपासून इथे एक वेगळीच लगबग आणि उत्साह जाणवतोय, कारण आज या दोन्ही पालख्या पुण्याचा निरोप घेऊन सासवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. पुण्याचा हा मुक्काम त्यांच्यासाठी एक ऊर्जा मिळवण्याचं ठिकाण होतं. पहा, आता ही पंढरीची वाट पुण्यातून सासवडच्या दिशेने कशी सुरू झाली आहे. हा हडपसर सासवडचा मार्ग आता वारकऱ्यांनी पूर्णपणे व्यापला आहे. आपण इथे रस्त्यांच्या बाजूला दिसणाऱ्या या डिरेक्शन बोर्ड्स पाहू शकता. डावीकडचा मार्ग हा दिवे घाटातून सासवडकडे जातो. हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मार्ग आहे आणि जर तुम्ही सरळ गेलात तर हा तुकाराम माऊलींच्या पालखीचा मार्ग आहे. ही केवळ एक वाट नाही, तर ही आहे भक्तीची गंगा, एक श्रद्धेचा महासागर जो पंढरपूरकडे वाहत आहे. मंडळी, आता आपण या सासवड मार्गे जाणाऱ्या पुलावरून या अथांग वारीच्या गर्दीचं दृश्य पाहत आहोत. पहा, ही गर्दी नव्हे, हा आहे भक्तीचा महासागर. जिथे नजर जाईल तिथे फक्त वारकरीच वारकरी दिसत आहेत. भगवे ध्वज, पताका आणि त्याखाली विठ्ठल नामाचा गजर करत चालणारे लाखो भक्त. हे दृश्य पाहून मनात एक वेगळीच ऊर्जा संचारते. या एका क्षणात आपल्याला या वारीची भव्यता आणि भक्तीच्या सामर्थ्याची कल्पना येते. खरंच असं दृश्य जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. ही वारी महाराष्ट्राची शान आहे, भारताची ओळख आहे. मार्गावर जागोजागी सेवाभावी संस्थांकडून नाश्त्याची आणि चहापाण्याची सोय केली जात आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पडत आहे. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. कितीतरी दिवसांच्या या पदयात्रेतही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची कोणतीही खूण नाही.
हे पहा आपले छोटे वारकरी किती गोंडस दिसतात. कोणी विठ्ठल रुक्माईच्या वेशात तर कोणी छोटे वारकरी बनून या वारीचा आनंद घेत आहेत. हे दृश्य खऱ्या अर्थाने या वारीच्या परंपरेची कंटिन्युटी आणि पुढच्या पिढीमध्ये ही भक्ती कशी रुजते ते दाखवते. त्यांचे डोळे, त्यांचे हावभाव, त्यांचे देहबोली सारं काही एकच सांगतात, आम्ही विठ्ठलाचे पाईक. प्रत्येकजण या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत आहे. एकमेकांना मदत करणे, थकलेल्यांना आधार देणे हीच तर खरी माणुसकीची उदाहरणे आहेत. खरंच ही वारी केवळ पंढरीची वाट दाखवत नाही तर जगण्याची दिशाही दाखवते. याच मार्गावर आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत ती श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीची. देहूनगरीतून निघालेली ही पालखी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक बनून येते. जसा एखादा राजा आपल्या साम्राज्यात प्रवेश करतो तसाच मान या पालखीला दिला जातो. ठिकठिकाणी ग्रामस्थ आणि भक्तजन पालखीच्या दर्शनासाठी उभे राहतात. काही मिनिटांची ही प्रतीक्षा पण ती कितीतरी महत्त्वाची असते. आणि पहा आता तो क्षण आला आहे. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात फुलांचा वर्षाव करत दिमाखात संत तुकाराम महाराजांची पालखी येत आहे. वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंद, मनात समाधान आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत आहे. आता आपण पाहत आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुण्यातल्या मुक्कामाचं शेवटचं ठिकाण. दिवसभरच्या प्रवासाचा थकवा असूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. आनंदाने नाचून गाऊन भजन करत वारकरी पुढे चालत आहेत. या विसाव्याकडे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पाऊल चालती पंढरीची वाट. ही वारी आपल्याला शिकवते श्रद्धा, संयम आणि एकोपा. हा अनुभव आपल्या मनात कायम घर करून राहतो. खरंच आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवायलाच हवी. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत पंढरीच्या विठ्ठलाचा गजर करत राहा. जय हरी विठ्ठल.